घोडेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम चैतन्य कानिफनाथ महाराज दिनदर्शिका 2026चा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। नाथकृपा ग्रुप घोडेगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची माहिती नाथकृपा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य साईनाथ कचरदास बोऱ्हाडे पाटील यांनी दिली। या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती। विनोद काळे, संस्थापक अध्यक्ष नर्मदे हर ग्रुप, कपिल काळे, माजी आमदार बीडी, अण्णा काळे यांचे नातू, प्रशांत काळे, अध्यक्ष तीर्थक्षेत्र हरिश्चंद्र देवस्थान, राजेश काळे, कार्याध्यक्ष तीर्थक्षेत्र हरिश्चंद्र देवस्थान, नंदकुमार बोऱ्हाडे, नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, संतोष बोऱ्हाडे, नेते मनसे, गौतम खरात, संस्थापक अध्यक्ष युग प्रवर्तक प्रतिष्ठान, इम्रान पठाण, अध्यक्ष अकबर पठाण युवा फाउंडेशन, संतोष भास्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री संत सावतामाळी पंत संस्था। याशिवाय उद्योजक विजय शेठ घोडेकर, सुनील झोडगे, मिलिंद काळे, किरण शेठ घोडेकर, महेश बोऱ्हाडे, हेमंत काळे, किरण शिंदे, गणेश माटे, संतोष काळे, गणेश घोलप, सचिन घोडेकर, नितीन जगदळे, महेश कासार यांनीही उपस्थिती लावली। महिला प्रतिनिधींमध्ये प्रज्ञाताई बोऱ्हाडे, श्रीमती नंदा बोऱ्हाडे, आशा बोऱ्हाडे, हेमांता बोऱ्हाडे, आरती गाढवे, भारती काळे आणि माजी ग्रामपंचायत सदस्या शोभाताई सोमवंशी उपस्थित होत्या। तसेच नाथभक्त विठ्ठल घेवडे, रमेश काळोखे, विशाल घोडेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। संप्रदायाच्या परंपरेनुसार विधिवत पूजा अर्चा करून दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले। स्थानिक राजकीय, सामाजिक आणि उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष शोभा प्राप्त झाली होती। या कार्यक्रमामुळे संपूर्ण घोडेगाव परिसरात भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। लेडीज